ही गोष्ट आहे रुथ बेतिया नामक एका महिला खेळाडूची। या गोष्टीची सुरुवात होते 2004 साली। वयाच्या साधारण 25 मध्ये असलेली रुथ हाय जंप किंवा उंच उडी या क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून अथेन्स ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाली। पण पदरी पडलं ते अपयश आणि निराशा। तरी देखील रुथनं विचार केला की काहीच हरकत नाही, आपण पुढच्या ऑलिम्पिकला पुन्हा जास्त सराव करून पुन्हा एकदा सहभागी होऊया। पण आता या पुढच्या ऑलिम्पिकची संधी मिळवण्यासाठी तिला तब्बल 4 वर्ष वाट पाहणं गरजेचं होतं। पण या 4 वर्षामध्ये तिनं अधिक जोमाने प्रयत्न केले। अथक प्रयत्न आणि कठोर मेहनत या भांडवलावरती ती 2008 साली होणाऱ्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाली। यावेळची तिची कामगिरी ही गेल्या कामगिरीच्या तुलनेमध्ये कैक पटीने सरस होती। पण इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करता तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुवर्ण पदक मिळवण्यासाठी ती कामगिरी पुरेशी नव्हती। त्यामुळे या 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये सुद्धा तिला अपयशच आलं। पुढे अजून 4 वर्षे उलटून गेली। आता रुथनं वयाची 30 पूर्ण केलेली होती। 2012 सालचं लंडन ऑलिम्पिक हे तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची कदाचित अखेरची संधी ठरणार होतं। यावेळेला रुथनं अधिक जोमानं सराव केलेला होता, अधिक मेहनत, अधिक परिश्रम घेतलेले होते। पण स्पर्धेच्या वेळेला ज्या क्रॉस बारवरनं पलीकडे उडी मारायची असते त्या क्रॉस बारला उडी मारत असताना अखेरच्या क्षणी तिच्या शरीराचा हलकासा स्पर्श झाला आणि त्यामुळे तो क्रॉस बार खाली पडला। आणि त्याचबरोबर रुथचं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न याही वेळेला अपूर्णच राहिलं। आणि आता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुथ पुढच्या ऑलिम्पिकला सहभागी होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं। पण रुथनं आशा सोडली नव्हती, तिनं आपले प्रयत्न सोडले नव्हते। पुढच्या ऑलिम्पिकसाठी ती अधिक जोमानं आता सराव करू लागली, अधिक परिश्रम, कठोर मेहनत घेऊ लागली। साल 2016 रिओ ऑलिम्पिक। यावेळेला रुथचं वय होतं 37 वर्ष। अन्य सहभागी प्रतिस्पर्धी खेळाडूंचं वय तिच्या तुलनेमध्ये खूपच कमी होतं। त्या साऱ्याच जणी तिच्या तुलनेमध्ये खूप तरुण होत्या। पण तरी देखील रुथ या स्पर्धेमध्ये उतरली। अगदी आत्मविश्वासानं रुथ त्या स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन उभी राहिली। वेगानं धावत जाऊन ती त्या क्रॉसबार पर्यंत पोहोचली। आपली सारी शक्ती, आपली सारी ताकद पणाला लावून तिनं उंच उडी घेतली आणि फॉसबरी फ्लॉप शैलीमध्ये अत्यंत चपळतेनं तिनं स्वतःला त्या क्रॉसबारच्या पलीकडे झोकून दिलं। सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला, कारण रुथ बेतिया ही त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विजेती ठरली होती। बस तो एकच क्षण याच्यासाठी केला होता अट्टहास। इतक्या वर्षांची केलेली प्रतीक्षा, घेतलेले कठोर परिश्रम, कठोर मेहनत, 3 वेळा सहभागी होऊन सुद्धा पदरी पडलेलं अपयश, त्यातून निर्माण झालेली निराशा, हे सारं काही त्या एका क्षणानं मागं सारलं होतं, ज्या क्षणी रुथ बेतिया ही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदाची मानकरी ठरली होती। सलग 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अपयश मिळाल्यानंतर सुद्धा 4थ्या वेळेला प्रयत्न करून यश मिळवणाऱ्या रुथ बेतियाची ही यशोगाथा आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य व्यक्तीसाठी, जो रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींमुळे, छोट्या मोठ्या अपयशांमुळे थकून जातो, निराश होतो, त्या प्रत्येकासाठीच नक्कीच प्रेरणादायी आहे। रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।